नमस्कार विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओहमचा नियम, त्यानंतर वाहकाचा रोध व रोधकता याचा अभ्यास केला। आताच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत परिपथातील घटकांसाठी चिन्हे व त्यांचे उपयोग आणि वाहक आणि विसंवाहक हा घटक पाहणार आहोत। तर आपण सर्वात प्रथम विद्युत परिपथ हा भाग पाहू। विद्युत परिपथ म्हणजे काय, तर विद्युत घटाच्या दोन्ही अग्रामध्ये जोडलेल्या वाहक तारा हा जो आहे तो विद्युत घट। या विद्युत घटाच्या दोन्ही अग्रामध्ये जोडलेल्या वाहक तारा, इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजेच विद्युत परिपथ होय। विद्युत परिपथ म्हणजे काय, तर विद्युत घटाच्या दोन्ही अग्रामध्ये जोडलेल्या वाहक तारा, रोध यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजेच विद्युत परिपथ होय। विद्युत परिपथ हे नेहमी आकृती काढून दाखवते। तर यामध्ये वेगवेगळे घटक कसे जोडायचे हे विविध चिन्हे वापरून दाखवलेल्या रेखाकृतीस आपण विद्युत परिपथाकृती असं म्हणतो। म्हणजे या आकृतीला आपण काय म्हणणार आहे, विद्युत परिपथाकृती। आता या आकृतीमध्ये विद्युत धारा मोजण्यासाठी अॅमीटर हे उपकरण जोडलेलं आहे। त्यानंतर ह्या रोधाच्या दोन टोकांमधील विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर हे यंत्र वापरलेलं आहे। ह्या व्होल्टमीटरचा रोध खूप जास्त असल्यामुळे त्यातून खूप सूक्ष्म विद्युत धारेचा प्रवाह वाहतो। याचा भाग पाहू आपण। या ठिकाणी निरीक्षण करा, काय विचारलंय की वरील चित्रामध्ये काय चूक आहे ते शोधा। हा भाग थोडा आपण मोठा करू। तर या चित्रामध्ये काय चूक आहे हे आपल्याला शोधायचं। पहिली जी आकृती आहे याच्यामध्ये या ठिकाणी तार तुटलेली आहे। आपल्याला माहिती आहे, जर आपल्या घरातली तार जर तुटलेली असेल, वायर जर तुटलेली असेल, उंदराने जर कुरतडली असेल तर लाईट लागत नाही। तसंच या ठिकाणी हे तार जी आहे ती तुटलेली आहे, त्यामुळे हा बल्ब इथं पेटलेला दाखवलाय, प्रज्वलित झालेला दाखवलाय। तर ही आकृती काय असणार आहे आपली, ह्या आकृतीमध्ये ही चूक आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये वायरचं एक टोक बॅटरीच्या किंवा विद्युत घटाच्या धन टोकाला जोडलेला आहे आणि दुसरं टोक या ठिकाणी अजून खूप मोठा भाग करतो। दुसरं टोक जे आहे ते ह्या ऋण टोकाला जोडलेलं नाही, त्यामुळे हा बल्ब प्रज्वलित होणार नाही। म्हणजे हा सुद्धा भाग काय आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा ही चूक आहे। आता तिसऱ्या आकृतीमध्ये याच्या वायर्स किंवा याच्या तारा बॅटरीच्या धन टोकाला ऋण टोकाला बरोबर जोडलेला आहे, पण या ठिकाणी बल्ब प्रज्वलित झालेला नाही। आणि चौथी आकृती आहे, याच्यामध्ये बल्ब प्रज्वलित झालेला आहे, परंतु या दोन तारांच्या मध्ये हा एक रबराचा तुकडा जोडलेला आहे आणि रबर हा विद्युत धारेचा काय असतो, विसंवाहक असतो। आता खालील चित्रामध्ये BCD मध्ये दिवे का पेटत नाहीत, कारण स्पष्ट करा। तर पहिल्या ह्याच्यामध्ये ए या आकृतीमध्ये ही वायर तुटलेली आहे या ठिकाणी,
तार तुटलेली, त्यामुळे हा दिवा लागणार नाही. त्यानंतर हा बी या आकृतीमध्ये या ठिकाणी दोन्ही तारा जोडलेल्या नाहीयेत. सी मध्ये सुद्धा या दोन्ही तारा जोडलेल्या नाहीयेत. डी मध्ये या बल्बला जोडणाऱ्या दोन्ही तारा हे फक्त धन टोकाला जोडलेल्या आहेत, ऋण टोकाला जोडलेल्या नाहीत. आणि ई मध्ये मात्र दिवा पेटलेला दाखवलेला आहे. ए मध्ये पण दाखवलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला चूक अशी आहे की या ठिकाणी ही जी वायर आहे ती उघडी पडलेली आहे. बल्ब लागतो हे बरोबर आहे. पुढचा भाग आपण पाहतोय विद्युत परिपथातील घटकांसाठी चिन्हे आणि त्यांचे उपयोग. तर पहिला घटक आहे विद्युत घट. त्याचे चित्र जे आहे ते सेलचं चित्र आहे, बॅटरी कोरडा विद्युत घटाचं. चिन्ह काय आहे त्याला, तर एक उभी रेषा. तर याप्रमाणे घटासाठी चिन्ह आहे. वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त करणे हा त्याचा उपयोग आहे. नंतर विजेरी. विजेरी म्हणजे अनेक घटांचा संच. याच्यामध्ये समजा 3 कोरडे विद्युत घट बसवलेले असतील किंवा बॅटरी असतील तर आपण या ठिकाणी याप्रमाणे हे चिन्ह लिहितो. याच्यामध्ये 3 उभ्या मोठ्या लाईन्स आहेत आणि 3 कमी उंचीच्या लाईन्स आहेत. त्यानंतर पुढचा तिसरा आहे उघडा टॅप कळ किंवा प्लग कळ. टॅप कळ किंवा प्लग कळ आपण कुठं वापरतो? टॅप कळ तर आपल्या दरवाजावरची जी बेल असते त्या बेलचं जे बटन असतं ते टॅप कळ प्रकारचं असतं. म्हणजे आपण दाबल्यानंतर प्रवाह चालू होतो आणि सोडून दिल्यानंतर प्रवाह बंद होतो. तर याला म्हणायचं टॅप कळ. आणि दुसरं जे आहे ते प्लग कळ. प्लग कळ म्हणजे ह्या दोन याच्यामध्ये एक चावी असते, ती चावी ह्या दोन्हीमध्ये बसवली आपण की ह्या दोन्ही टोकांकडे त्याचा स्पर्श होतो आणि विद्युत धारा चालू होते. याचा उपयोग होतो वाहकाच्या 2 टोकांमधील संपर्क तोडून विद्युत प्रवाह बंद करणे. पुढचा भाग आहे जोडतार किंवा वाहक तार. फक्त याप्रमाणे आपण एक रेषेचा उपयोग करून तार दाखवू शकतो. विविध घटक परिपथामध्ये जोडणे याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. नंतर ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा. जर वाहक तारा एकमेकांना ओलांडून जात असतील तर याप्रमाणे दर्शवलं जातं. ही एक निळ्या रंगाची आहे आणि लाल रंगाची तार त्याला ओलांडून जाते किंवा याप्रमाणे चिन्ह दाखवलं जातं. याचा उपयोग वाहक तारा एकमेकांना ओलांडून जाताना दाखवता येतो. नंतर विद्युत दिवा. याप्रमाणे बल्ब दाखवू शकतो आपण किंवा याप्रमाणे तारेचं कुंडल दाखवू शकतो. त्याचा उपयोग काय होतो? विद्युत धारेचे वहन तपासणे. अप्रकाशित म्हणजे वहन होत नाही. या ठिकाणी वहन होत नाहीये. आणि प्रकाशित म्हणजे वहन होत आहे. या ठिकाणी हा बल्ब प्रज्वलित झालेला आहे. ही फिलामेंट सुद्धा प्रज्वलित झालेली आहे म्हणजे या ठिकाणी वहन होत आहे. पुढे विद्युत रोध. जर तुमच्याकडे जुना रेडिओ वगैरे बंद पडलेला असेल, जर तुम्ही ते जर खोलून पाहिलं तर तुम्हाला असं मण्यासारखे भाग दिसतील. तर हा जो असतो तो असतो रोध. तर या प्रकारचं त्याचं चित्र वापरू शकतो किंवा याप्रमाणे झिगझॅग असलेली लाईन असलेले आपण चिन्ह वापरू शकतो. त्याला काय म्हणायचं? विद्युत रोध. परिपथातून जाणारी विद्युत धारा नियंत्रित करणे हा त्याचा उपयोग आहे. म्हणजे परिपथामध्ये जर कमी विद्युत धारा जर लागत असेल तर त्या ठिकाणी रोध वापरला जातो. पुढचा चल रोध किंवा बदलणारा रोध, त्याला रिहोस्टॅट असं म्हणतात. तर याच्यामध्ये नायक्रोम तार गुंडाळलेली असते आणि या बाजूला आपण एक वायर जोडलेली असते आणि हा जो मधला भाग आहे त्याला एक वायर जोडलेली असते. जसं जसं आपण ह्या बटनाला या टोकापासून या टोकापर्यंत वाढवू तसं तसं तारेची लांबी वाढत जाते आणि त्याचा रोध वाढत जातो. आणि हे त्याचं चित्र आहे रिओस्टॅटचं.
आणि हे त्याचं चिन्ह, बदलणारा रोध, व्हेरिएबल रेजिस्टन्स. नंतर ॲमीटर, हे ॲमीटरचं चित्र आहे आणि ॲमीटर कसं दर्शवतं तर एक गोल, त्याच्यामध्ये कॅपिटल ए आणि त्याची दोन टोकं धन आणि ऋण टोक. याचा उपयोग आपल्याला परिपथातील विद्युतधारा मोजणे. या ॲमीटरला नेहमी आपण एकसर जोडणीमध्ये जोडतो. त्यानंतरचा भाग आहे व्होल्टमीटर, हे त्याचं चित्र आणि व्होल्टमीटर दाखवण्यासाठी वर्तुळामध्ये आपण व्ही हे अक्षर दाखवतो आणि त्याच्या दोन्ही टोकाला प्लस आणि मायनस, अधिक आणि वजा हे चिन्ह. तर याप्रमाणे आपण परिपथातील घटकांसाठी चिन्हे आणि त्यांचे उपयोग पाहिले. या चिन्हांचा उपयोग करून आपण परिपथ काढू शकतो. पुढचा भाग पाहायचा आपल्याला वाहक आणि विसंवाहक. आपण विद्युतरोधाची संकल्पना अभ्यासली आहे. आपण सर्व पदार्थांची विद्युतवाहक म्हणजे सुवाहक व विसंवाहक किंवा दुर्वाहक अशी विभागणी करू शकतो. तर वाहक कशाला म्हणायचं? तर ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात. ज्याच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू शकते त्याला आपण वाहक असं म्हणतो. आणि ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते, म्हणजे त्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स कमी असतात किंवा जवळजवळ नसतातच, त्याच्यातून अजिबातच विद्युतधारा वाहू शकत नाही, अशा पदार्थांना आपण विसंवाहक असं म्हणतो. वाहक, ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात. त्याच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू शकते. म्हणजे त्याची रोधकता खूप कमी असते, म्हणजे याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे ते सहज गतीने विद्युतधारेचं वहन करू शकतात किंवा प्रभाराचं वहन करू शकतात. त्याला आपण वाहक असं म्हणतो. विसंवाहक, ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते, म्हणजेच त्यांच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉनचं प्रमाण खूपच कमी असतं, म्हणजे त्याच्यातून विद्युतधारा वाहूच शकत नाही, अशा पदार्थांना आपण विसंवाहक असं म्हणतो. आता वाहक असणारे पदार्थ कोणते आहेत तर जवळजवळ सर्व धातू हे विद्युतधारेचे सुवाहक आहे. पण त्यामध्ये तांबे, नंतर ॲल्युमिनियम यासारखे धातू आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वाहक म्हणून उपयोग करतो. त्यानंतर विसंवाहक. आता विसंवाहक कोणते आहेत तर रबर, लाकूड, कापूस, हिरा यासारखे पदार्थ किंवा काच यासारखे पदार्थ विसंवाहक आहेत. आता आपले शरीर विद्युतधारेचे वाहक का असते याबद्दल तुम्ही विचार करायचा.